महाराष्ट्र कल्चर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आपण आलो आहोत जुने मुरलीधर मंदिर सांगली येथे। त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की श्री गोपाळकृष्ण उर्फ जुने मुरलीधर मंदिराची स्थापना सांगली संस्थानाचे पथक फडणीस बाळासाहेब गंगाधर ओक यांनी इसवी सन 1851 मध्ये केली आहे। बाळाजी पंतांचे पितामह शिवाजी बापूजी ओक यांची नाना फडणवीस यांनी मिरज संस्थानाचे संस्थानक पटवर्धन यांच्याकडे पथक फडणीस म्हणून नेमणूक केली। त्यामुळे शिवाजी बापूजी ओक व त्यांचे वंशज हे ओक फडणीस म्हणून ओळखले जाऊ लागले। सांगलीचे पहिले संस्थानक पहिले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी पेठ भाग वसविताना दरबारातील सरदार दरकदारांना पेठ भागात जागा दिल्या। त्यापैकी एक प्रस्तुत मंदिर व समोरील पटांगण ही ओक फडणीसांस मिळाली। या जागेवर श्री गंगाधर शिवाजी ओक फडणीस यांनी मुरलीधराचे मंदिर बांधावयास सुरुवात केली। त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे चिरंजीव श्री बाळाजी गंगाधर ओक फडणीस यांनी मातोश्री गोदावरीबाई यांच्या आज्ञेवरून हे मुरलीधराचे मंदिर बांधून पूर्ण केले आहे। या संबंधीचा शिलालेख मंदिराच्या सभामंडपात स्थापिलेला आहे। बाळाजी गंगाधर ओक फडणीस यांनी मृत्यूपूर्वी आतुर संन्यास घेतला। स्वामीजींची समाधी या मंदिराच्या उत्तर दिशेस सुस्थितीत आहे। समाधी घेतलेला दिनांक आहे 4/1/1860 साली। बाळाजी गंगाधर ओक फडणीस यांचे चिरंजीव गंगाधर व नातू बाळकृष्ण हे अल्पायुष्य झाले। बाळकृष्ण गंगाधर ओक फडणीस यांचे पश्चात गणेश बाळकृष्ण उर्फ दादासाहेब ओक फडणीस यांनी या मंदिराची व्यवस्था पाहिली। त्यांच्या पश्चात त्यांचे वारस कुटुंबीय या मंदिराची देखभाल, पूजा अर्चा, कृष्ण जन्मोत्सव इत्यादी नित्य नैमित्तिक कार्यक्रम परंपरागत रीतीने करीत आहेत। या मंदिराचे नूतनीकरण इसवी सन 1992 रोजी करण्यात आले आहे। जुने मुरलीधर मंदिर सांगली यांचे काही वैशिष्ट्ये आहेत। सांगलीतील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव 1906 साली या मंदिरात साजरा झाला आहे। लोकमान्य टिळक यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिष संमेलन या मंदिरात झाले। आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचेही या मंदिरात भाषणे झाली आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडल्यास महाराष्ट्र कल्चर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।